नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. याच पार्श्वभूमीवरती मंगळवारी महाराष्ट्र सरकार आणि गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड यांच्यामध्ये एक सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत राज्यातील 5,000 महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांची शेतीमधील भूमिका केवळ सहाय्यक नसून ती निर्णायक असायला हवी. त्यामुळे हा करार महिला सक्षमीकरणासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यामध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील महिला शेतकऱ्यांच्या आधुनिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना केवळ उत्पादन वाढवण्यापुरतंच नव्हे तर खर्च कमी करणं, नैसर्गिक साधन संसाधनांचं संवर्धन आणि उत्पन्नामध्ये स्थिरता आणणं यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कराराच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीवरती अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये महिलांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती आणि बाजारपेठेची माहिती मिळाल्यास त्या आत्मनिर्भर होतील आणि राज्याच्या विकासामध्ये मोलाचं योगदान देतील. शेतकऱ्यांना सुलभ कर्ज, तांत्रिक मदत आणि आवश्यक सुविधा वेळेवरती मिळाव्यात, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड या 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील सुमारे 50,000 एकर क्षेत्रावरती शेती करणाऱ्या 5,000हून अधिक महिला शेतकरी आणि 100 स्वयंसहाय्यता गटांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. पुढच्या 3 वर्षांमध्ये हा उपक्रम विस्तारत नेऊन 500हून अधिक स्वयंसहाय्यता गटांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत उमेदवार महिलांना शेतकऱ्यांचं संघटन आणि समन्वय साधण्यात येणार आहे. कृषी सखी आणि कृषी स्वयंसहाय्यता गटांच्या नेटवर्कद्वारे प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. तर दुसरीकडे गोदरेज ॲग्रोवेटकडनं प्रशिक्षण कार्यशाळा, प्रात्यक्षिक शेतजमिनी, त्यानंतर शेतकरी क्षेत्रशाळा तसेच सुरक्षितता किट्स पुरवण्यात येणार आहेत. यामुळे महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातनं शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा दीर्घकालीन वापर हा अवलंबता येणार आहे. तर मग मित्रांनो, या उपक्रमाअंतर्गत केवळ कापसापुरतं मर्यादित न राहता भविष्यामध्ये मका आणि इतर पिकांपर्यंतचा प्रशिक्षणाचा विस्तार हा केला जाणार आहे. महिला शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करून शेती उत्पादन क्षमता, उपजीविका आणि ग्रामीण भागातील टिकाऊ विकास साधण्याचा हा दीर्घकालीन प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी हा करार शेतीतील नव्या पर्वाची सुरुवात ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्य सरकारनं हा खूप चांगला आणि मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिला शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करण्याचं चांगलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.